अक्षय, माई आम्ही जे काही करतोय ना ते तुमच्या भल्यासाठीच करतोय. त्यामुळे नियम मोडता येणार नाही आणि भेटता यायचं नाही. काल रात्री म्हणूनच तू गच्चीत गेला होतास ना? काय चाललंय? हा पण संपलाय. सेंट मिळत नाही, बेल्ट मिळत नाहीये, सॉक्स मिळत नाहीये, काय मला एक वस्तू मिळत नाहीये यार. अमृता नाही येत ती असते की कसं सगळं बाहेर काढून ठेवते, नीट नीट आवडलं पण येत नाहीये मला. प्रॉब्लेम झालाय यार. अक्षयराव पसारा आवरा, कोणी येणार नाही तुम्हाला मदत करायला. पसारा आवरला अमृत. बरं झालं केवढा पसारा करून ठेवलाय. मला माझं काही मिळतच नाहीये यार. बेल्ट मिळत नाहीये, सॉक्स मिळत नाही, सेंट कुठे? अरे सगळं बॅगेतच आहे. बॅग बघ ना, उघडीच काहीच मिळत नाही. या फ्लॅप मध्ये. थँक्यू यार. तू आली ना की सगळं कसं सॉर्टेड होऊन जातं. थँक्यू. हा, बरं झालं. मला तुझ्याशी एक खूप महत्वाची गोष्ट बोलायची आहे. बोल ना मग. अमृता, अगं काय ग, काय चाललं ग? काकूजी, मी येते. हा? हा? येस सर. हो सर, पेपर्स मी ऑलरेडी रेडी केलेत. हो, मेल करू? ओके सर. बहिणी, ब्रेकफास्ट लवकर. हो आणते. हा, सॉरी सर. काय? अच्छा, तुम्हाला लगेच सांगू का मी? ओके, मी सांगतो. एक मिनिट. जस्ट अ मोमेंट सर. रंग्याच्या तात्या, आवा रंग्याच्या तात्या. काय तरी बाई, मी कशा पायी रंग्याच्या तात्या, आवा रंग्याच्या तात्या. काय रंग्याच्या तात्या. काय बाई, आरडून उपयोग नाही ह्या माणसाला. आणि कसं करायचं काय तरी बाई, कामाच्या वेळेला एक एक. ऐका, अजून आले नाही. आवा रंग्याच्या तात्या. आलो 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 त्याला आलो. कसं माझा का-
रात्री 11 वाजता गच्चीत भेट, मला चैन पडत नाही. आरतीच्या म्हणजे हिला सुद्धा मुंबईचं वार लागलं वाटत. रात्रीची मज झोप येईना, रात्रीच मज झोप येईना, मज झोप येईना. चांगले घोरत होता, रात्रीची मज झोप येईना. हा, आज घेतलं नाही अजून. झाली का सगळी तयारी नाश्त्याची? वय वय. भाग्यश्री, अक्षय कुठे? येस सर. सर 10-4450. ऍक्च्युली सर मी अजून निर्णय नाही घेतलाय. म्हणजे मला माझ्या बायको बरोबर जरा डिस्कस करायचंय, मग मी निर्णय घेईन सर. सर आपण थोडं नंतर बोलूया का? म्हणजे ऑफिसमध्ये येऊन कॉल बॅक करू, चालेल? हो, मी पाठवतो तुम्हाला, मेसेज करतो लगेच. हां, थँक्यू. झालं का फोनवर बोलून? अक्षय, हा. ये नाश्ता करा टेबलावर. नाही माहिती, जरा काम आहे. इथेच पाठवू ना प्लीज. अक्षय, ये की टेबलवर. माही महत्वाचं काम आहे ना थोडं. बर बर. भाग्यश्री, त्याला नेऊन दे नाश्ता. 2. ब्रेड पकोडे आपल्याकडे कोणी केले? अमृताने बनवले. हो. बरं का साधने, वसुलीच्या पोटात दुखतंय. अगो बाई, आज दिवसभर चूर्णावर. होच का? म्हणजे हे सगळं आपल्यालाच खावं लागणार आहे का? चांगलं खाणं पण ना नशिबात असावं लागतं, हो नाही का? बरोबर. चटणी देऊ का तुम्हाला? हा, नको, बस बस. माई, ह्या चौघांचं काय चाललंय? कसले तरी इशारे करतायत एकमेकांना. काय चाललंय तुमचं? लेकी सुनांसमोर कळत नाही का तुम्हाला? पाखरावानी करतासा. परत दिसत काय? म्हातार चढ लागलाय जणू. मला काय चळ बी लागलं नाही अंजनी. आणि काय ग एवढ्या डळकाळ्या फोडतेस? मी काय केलं? तूच मला चिठ्ठी लिहून पाठवलीस ना? चिठ्ठी? कोणची चिठ्ठी? अव ती तर मी रोजच लिहिते. कानपुरात संपाय ना तुमच्या. थांब जरा, त्यात काय लिहिले दाखवतोस तुला वाचून. हा, थांब जरा, आता वाचूनच दाखवतो. हा? माणसाचं काय कळलं ना मला. थांब. मला रात्री 11 वाजता गच्चीवर भेट. मला चैन पडत नाही. अक्षय, माई, आम्ही जे काही करतोय ना ते तुमच्या भल्यासाठीच करतोय. त्यामुळे नियम मोडता येणार नाही.
आणि भेटताही यायचं नाही. काल रात्री म्हणूनच तो गच्चीत गेला होतास ना? हे बघ, पण ग्रह वक्री आहेत आणि मला विषयाची परीक्षा घ्यायची नाहीये. कळलं? निघतो मी. अक्षय, डोक्यात राग घालून घेऊ नकोस, समजलं ना? एवढं काही झालेलं नाही भडकण्यासारखं. नाही भेटला तर काय होणार आहे? झालं का सांगून? आणि एवढं काय अडतं रे तुमचं एकमेकांवाचून? अडत नाही कळणार तुम्हाला. अक्षय, अक्षय, मग काय भेटायचं गच्चीत रात्री 11 वाजता? रात्रीची मज झोप येईना. राहू दे, राहू दे, राहू दे, चटणी खावा. अहो काय करा झाला हा माणूस? असू दे. अहो असंच करतो जेजुरीला बी. गो, आई आई आई, हा माझं पोट. आई गो, या दिनकर रावांना ना कधीच सांगितलं होतं डॉक्टरला फोन करा, पोटदुखीचं औषध विचारा, आणि सांगणार होते ते मला फोन करून. काही नाही, काही केलेलं नाहीये त्यांनी. ऐक, आय काय दुखतंय ग बाई पोटात माझ्या. माझ्या नवऱ्याला ना एवढी सुद्धा परवा नाहीये माझी, आणि आमच्या घरातल्या लोकांना तर काहीच पडलेली नाहीये माझी. मला काही खायचं नसलं ना की ऊत येतो, वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी ना ऊत येतो. आता मध्ये माझं व्रत होतं तेव्हा घरात कुल्फी काय खात होते, पावभाजी काय खात होते. आज माझं पोट दुखते तर बरोबर मुहूर्त साधलाय. ब्रेड पकोडे बनवताय काय? ब्रेड पकोडे काय का रेमटवून खा, ब्रेड पकोडे रेमटवून खा. मला खायचं नसलं ना की आनंद होतो यांना, वेगवेगळे पदार्थ बनवायचे सुचतात म्हणून. आणि हे दिनकरराव फोन, आता आठवण झाली माझ्या नवऱ्याला माझी. काय हो, कधीपासून वाट बघते तुमच्या फोनची माझी. काय सांगताय काय? अहो म्हणजे तुम्हाला सुद्धा भविष्य कळायला लागलं की काय दिनकर रावांसारखं? वा, काय आहे? कशासाठी फोन केलाय? ठेवा तो फोन पहिला. व्हायची होती तेवढी सगळी माती झाली आहे ना, तर काय उपयोग आहे? ठेवा फोन. नाही 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 वसुधाताई, कसं आहे म्हणजे आपलं कितीही बिनसलेलं असलं ना तरी जग रहाटी चालूच राहते की नाही. मग काय म्हणताय तुमच्या आजूबाजूचं जग? हा, काय चाललंय गाडग्यांच्याकडे? म्हणजे पै पाहुणा आला गेला. काय वाजोबा, कोण येणार होता? हा, अरे बा. मग मुद्द्याचं बोला. हो, मग काय हो वसुधाताई, अक्षय आणि कियाराचं काय चालू आहे का अजून? ओ आजोबा, ते कोण तो अक्षय आणि कियारा? ती मागच्या जन्माची गोष्ट झाली ती. काय आता त्यांचं? ती कियारा, तिचं लग्न झालं त्यामुळे तिची सावली, तिचं भूत आणि तिचा भास असं मला काहीही होत नाही. ओ जागे वा आजोबा, ओ जागे वा. नाही नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की कियारा बेबी एकटीच कुठेतरी फिरायला गेली असं मला कळलं. म्हटलं तुमच्याकडे आले का चौकशी करूया. खडा टाकून बघताय का आजोबा? तुमची ती बेबी कियारा आहे ना, ती जर माझ्या घरात आली असती ना राहायला, तर तुमची नकटी अमृता तुमच्याकडे परमनंट राहायला आली असती. तेही खरंच म्हणा. अहो जरा तुम्ही थांबा हो, इथे ना वेगळीच गडबड चालू आहे. अक्षय आणि अमृताच्या घटस्फोटाचं प्रकरण फसफसलंय सगळं. घटस्फोट? असं काही दाखवू नका मला की तुम्हाला काही याच्यातलं माहीतच नव्हतं. धक्का जो बसलाय, अजिबात दाखवायचं नाही आजोबा मला हे. तुमची ती बहीण आहे ना, ती आमच्याकडे आली होती. त्या घटस्फोटाची जी फाईल केलेली होती त्याची पोचपावती आली होती कोर्टाकडनं, ती घेऊन. कोण? बेबी? हो हो, तुमचीच ती बेबी. बाई एवढी मोठी झाली वयाने तरी सुद्धा तिला बेबीच म्हणतात. तर त्या प्रभुणेंकडे ती पोचपावती आली होती अमृताच्या नावाने, म्हणून तुमची ती बेबी आत्या आमच्याकडे ती घेऊन आली अमृताला द्यायला म्हणून, आणि माझ्या हातात देऊन गेली ती पोचपावती. बाय द वे आजोबा, त्यांनी जे एन्व्हलप आणलं होतं ना, एन्व्हलप म्हणजे लिफाफा, तो फोडून आणलेला होता. हा, काय सांगता काय? मग मी एका आदर्श सुनेसारखं सगळी ही जी घटना आहे, ही जी सगळी गोष्ट आहे, ती माईंच्या कानावर घातली. माहिना? हो मग माईंना सगळं सांगितलं.
काय मग शेरलॉक होम्स काहीच माहिती नाही ना तुम्हाला याच्यातलं. खरंच माहित नाही हो. खूपच स्लो आहोत हो आजोबा तुम्ही. बघा दया येऊन मी तुम्हाला केवढी माहिती दिली आता. तेव्हा ठेवायचा फोन. अहो ऐका ऐका, नाही अहो नाही भाऊ नाही, आता काही नाही, आता राहू दे. हं? पण एक लक्षात ठेवा, याच्या पुढे जर का तुम्हाला काही चुकून मागून का होईना माहिती मिळाली तर ताबडतोब मला कळवायची. हा ठेवा आता फोन. छे, काहीतरी भयंकर उलथापालथ झालेली दिसतेय. नाही नाही मनोहर पंत, असं गप्प बसून चालणार नाही. अक्षय अमृताचा संसार वाचवायला हवा आणि कियाराला शोधून काढायला हवं. चला 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 चला, कामाला लागा कामाला लागा. ही घटस्फोटाची काय भानगड आहे नवीनच. गोंधळात गोंधळ आहे. एक चहा. माई आणि काकूजीने बोलायला भेटायला मनाई केली आहे, पण काही झालं तरी मी आज अमृताशी बोलणार. बरं झालं हा अक्षय इथेच भेटला, नाही तर तडफडत वर ऑफिस मध्ये जायला लागलं असतं. आता ह्याच्याकडूनच काढून घेतो कियारा ह्याच्यासोबत आहे का ते. तुम्ही हो, तुम्हालाच भेटायला आलो होतो ऑफिसवर, पण एवढ्यात तुम्हीच इथे बसलेले दिसलात. चहा घेणारच असाल ना? हो. 2 द्या. कसे आहात जावई बापू? कशी आहे आमची अमृता? नाही, बरेच दिवसात तुमच्याकडे येण्याचा योग नाही आला ना, म्हणून विचारलं. पण तसा भेटी गाठीचा आज माझा योगच आहे बरं का. हो. कियाराचे डॅड भेटले होते. हे म्हणजे ते शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात ना माझ्या मार्फत, त्यामुळे त्या अनुषंगाने आमच्या भेटीगाठी होतच असतात. कियारा आणि अर्जुन पण भेटले होते त्यांच्याकडे. पाया पडायला आले होते ना डॅडच्या. हनीमूनला चाललेत ना ते. घ्या ना जाऊया बघ, घ्या. गरम आहे जरा, पण माझा चहा ऑलरेडी त्यांच्याकडे झालाय. मिठाई पण आणली होती कियारानी. हनीमूनची जय्यत तयारी केली आहे दोघांनी. बॅगा बिगा खुश होती पण एकदम कियारा. झालं का तुमचं? झालं? अहो जावई बापू, एवढे तडकून गेलेत म्हणजे कियारा यांच्या बरोबर आहे असं मला वाटत नाही. असती तर थोडी टंगळ मंगळ केली असती, पण मग आता कुठे शोधायचं कियाराला. आमच्यापर्यंत आम्ही सगळं काही करतोय. आता यश देणं तुझ्या हातात आहे. साधने, आपलं ठरल्याप्रमाणे अमृताला घेऊन चालली मी मंदिरात. जरा उशीर होईल, काळजी करू नका. हा, ते आजच करते, पण चेहऱ्यावरची काळजी काही जात नाही तुझ्या. काय ग तू? काळजी वाटणारच ना. त्या दिवशी जो माझा विश्वास उडालाय ना, तो काही केल्या परत येत नाही. म्हणजे आपल्याला दिसतंय की ते दोघं एकमेकांवर खूप प्रेम करतायत, पण त्यांच्या मनात नक्की काय चाललंय ह्याचा थांगपत्ताच लागत नाहीये. जे काय ते परमेश्वराला ठाऊक पाहिजे, पण आपल्या उघड्या डोळ्यांनी जे दिसतं ना, त्यात कुठं खोट नजर नाही येत. हा की नाही? पण आपण त्यांच्यासाठी जे काही करतोय ह्याची त्यांना जाणीव होईल का? नक्की जाणीव होईल बाबा. थोडी कळकाड आली आली. मग ठीक आहे,
उद्या मला शिकवा तुम्ही मुगाचं धिरडं कसं घालायचं ते. वय वय म्हणजे दोघींच्या पद्धती वेगळ्या. मी शिकले बाई. हो म्हणजे पटकन होईल. तुम्हाला आवडतं हे माहीतच नव्हतं मला. आत्ता लगेचच करून देऊ का? काकू आपण उद्या जाऊया का देवळात? ए बयो, देवळासाठी बाहेर निघताना ना परत पाऊल आतमध्ये घेतलं तर अपशकून होतो राजा. हा अक्षय याची वेळ झालीये तर पाय निघत नाही अमृताचा.